नमस्ते. इथे आपण बनवत आहोत कोळंबीचा भात. तर प्रथम मी टाकते तेल. गरम झालं आहे. खडा मसाला. खडा मसाला जरासा हे झालाय तर आपण त्याच्यात टाकूया कांदा. कांद्याला मस्तपैकी लालसर करून मग आपण पुढची प्रोसिजर करूया. ते कांदा थोडासा लालसर होतोय त्याच्यात आपण टाकूया टमाटर. उभे चिरलेले टमाटरला पण मस्तपैकी परतवून घेऊया आणि मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर ते व्यवस्थित शिजले जातील फटाफट आणि मग पुढची प्रोसिजर करूया. तो आपला नरम मस्तपैकी शिजला. अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मस्तपैकी व्यवस्थित हलवून घेऊया. लसूणची पेस्ट टाकली एवढा मस्त खमंग वास सुटला आहे ना, काय सांगू तुम्हाला. तर आवर्जून या खायला कोळंबीचा भात. बिर्याणी बोलायला पण काही हरकत नाही. आपण याच्यात टाकूया मसाले आपले घरगुती. त्यात आपण टाकले आहे सगळे मसाले. चिकन मसाला, थोडा हळद, तिखट, लाल मिरची पावडर आणि थोडा चिकन बिर्याणी मसाला टाकला आहे. आपण कोळंबी टाकूया. वॉश करून ठेवली होती साफ वगैरे करून. तर हे टाकून व्यवस्थित मिश्रण एकजीट करून आपली कोळंबी शिजते. थोडं झाकण ठेवलं म्हणून पाणी सुटलं होतं तर ह्याला आपण थोडंसं आटवून घेऊया आणि मग पुढे राईस टाकून कोथिंबीर टाकून राईस रेडी. वरून टाकूया. व्यवस्थित आलं म्हणजे गुठळ्या नाही राहणार. हे गुठळ्या आहेत बघ. मी भात बनवा, झटपट होतो, खायला पण मस्त लागतो, वेळ पण वाचतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर बाय. कसा झाला आहे हा भात. गरम गरम आहे. एवढा छान झाला. नक्कीच तुम्ही बघा रेसिपी, बनवा आणि खावा. बाय.